तर नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रकुली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज आम्ही बनवणार आहोत पावभाजी. आणि पावभाजी म्हणजे स्पेशल पावभाजी. त्याच्यामध्ये पावभाजी मसाला पण नसेल ना ताई? आणि आमची ताई बनवणार आहे, मी नाही. आज मी कुक नाही, आमची ताई कुक आहे. आणि पावभाजी बघा कशी बनवतात, भारी. म्हणजे आपले जवरा ते ताई काय काय लागेल घरांचा असं सगळा मसाला. एवढी भारी एक माणूस 10 तरी पाव खाईल असा. बाबा तर खाऊ द्या, काय वांधा नाही. मीच धाबा खाऊन दाखवीन तुम्हाला चॅलेंज करून. वाटत नाही जास्तच बोलते असं वाटतंय म्हणा. तर ठीक आहे. तर पावभाजीची रेसिपी ताई कशी बनवते ते आपण बघूया. तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये. या आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपल्याला रेसिपी बघायला भेटेल, कॉमेडी व्हिडिओ आणि सगळं काय बघायला भेटेल. काय टेन्शन घेऊ नका. तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असे कमेंट करा आणि शेअर करा. तर बघा ताई आत्ताच मटर सोलायला घेतली. म्हणजे या शेंगा मटरच्या त्याच्यातनं मटर काढतोय. आणि तेजू पण बघा काम करते आज. आला लसणाची पेस्ट आणि काय काय लागेल ताई? आणि आपल्या घरातलेच मसाले आणि फ्लावर, शिमला मिरची, बीट, गाजर, बटाटा आणि मटर. ओके. तर गाईज नंतर भेटूया आपण किचन मध्ये गेल्यानंतर. तर तुम्हाला दाखवतो कसं काय 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 तशी ताई कसं काय बनवते ते सर्व काय तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा आणि तुम्ही घरात बसून बनवा. तर चला नंतर भेटतो मी तुम्हाला. मला लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवायची आहे. आता बनवून घेऊया आपण. टोमॅटो कापून घेतले. त्याचं काय करायचं तुझं? पेस्ट करायचे आहे. याची पेस्ट करायची आहे. आणि आला बिला झाला ना सगळा? ओके. बीट पण किसायला लागतात. आम्ही जास्त घेतलाय कारण की आमची पावभाजी जास्त आहे. 2.5-3 किलोची पावभाजी आहे. तुम्हाला जर कमी बनवायची असेल तर कमी घेऊ शकता, असं काही नाही विषय. आमचा जास्त आहे बघा. त्याचे बीट पण किसते. बीटासोबत जरासा बोट पण किसला. काय किसलंस? तुझं रक्त खावं लागल आमचा. तुमचं रक्त सॉरी, आम्हाला खावं लागेल तुझं रक्त. आता टॅमॅटो पिसून घेतो मी. एकदम पेस्ट करतो टॅमॅटोची प्युरी. काय बॉईल करता त्याची ताई? बटाटा, शिमला मिरची, गाजर, फ्लावर आणि मटर एवढं बॉईल करून घ्यायचं अगोदर. ओके. आणि बीटचा काय? बीट नंतर फोडणीला. अच्छा, फोडणीला का? फोडणीवर शिजवायचा. ओके. कलर येतो छान लाल रेड कलर. 2 कुकर लावलं आणि याला आपल्याला 2 शिट्याच घ्याव्या लागतील, जास्त नाही. कारण की भाजी आहे, भाजीला जास्त टाइम लागत नाही. तिथे काय आला? काय झालं? रडता का? कोणची आठवण येते एवढी? मम्मी रडते बा यांची. जाते 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 करणारा येते कांदा कापल्यावर. शिट्ट्या झाल्या आमच्या 2-2. पाणी देते. कांदा लय तिखट आहे, त्यांचं डोलं झोंबवलं. एवढं बेकार कांदात ना बघा. लय बेकार कांदा. कंशी आणलं काय माहिती. नरक कांदा ते नरक. नेसली माहेरची साडी. लय बेकार कांदा. जवळ गेलं तरी लगेच डोलूंचे पाणी येत आहे. जे आपली कूक झालेली आहे आणि आपल्याला ही मिक्सरमध्ये वाटायची आहे. आणि मिक्सरमध्ये वाटल्यानंतर हे अशी होत आहे, ग्राइंड होतं एकदम. म्हणजे ते आपल्याला असं तिथं भैया करताना असं तवा मोठं आहे तशी करायची गरज नाही. म्हणजे डायरेक्ट ते आपली भाजी होईल. नंतर तुम्हाला दाखवते बघा. बघा अशी होते.
असा आहे ना एकदम पिसाचा नाही, एकदम एकदम म्हणजे नॉर्मल पिसाचा एकदम, म्हणजे तर मग ती चटणी सारखा झाला नाही पाहिजे एकदम, असा थोडासा जास्त पेन नाही झाला पाहिजे असा पिसाचा. मिक्सरची वाट लागली पाहिजे असा पिसाचा ना. हे बघ दिसला. ओके. मटर मटर गश्ती थोडी सडक पे थोडी पडी पडक पे. बस बस. हे बघा हे असं मी वाटून घेतला मिक्सरमध्ये, कारण मिक्सरमध्ये वाटला ना का पटकन होतं, मग ते असं प्रेस करायला गेलो ना कट कसा वेळ लागतं ना, त्याच्यामुळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. आणि मिक्सरमध्ये तेव्हाच वाटायचा जेव्हा आहे ना थंड होतं ना तेव्हाच वाटायचं. गरम असलं ना का एकदम ते वाटता येत नाही बरोबर. आम्ही थंड थोडा करून वाटायचा. सांभाळून वाटलाय आम्ही, म्हणून ते झालं लवकर. तुम्ही जर वेळ घ्या आणि बनवा मस्त. आणि आता चालू आता झाली आपली रेसिपी बघा. आता फोडणी चालू झाली. फोडणी चालू. तर आता कांदा वगैरे आपण ठेवलाय, चालू झाली फोडणी. आणि आता रेसिपी तुम्ही बघा आणि अशी बनवा. तुम्ही बघत राहा लास्ट पर्यंत, जिथपर्यंत आम्ही खात नाही तिथपर्यंत. काय नाही फरक पडत. चुकीचा बोल नाही तर कंचा बोल, काही नाही फरक पडत. बनवता पावभाजी ती होणार, त्याचा कुस्कुरूच आहे. तुम्ही मॅश करा नाही ते चिवरा मिवरा करा, त्याचा होणार तर कुस्कुरूच आहे आणि त्याची बनणार तर पावभाजीच आहे. हा, तर मग नंतर खाऊया आपण. आता तुम्ही बघत राहा आम्ही रेसिपी कशी बनवतो. कंटिन्यू राहा आणि लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असे कमेंट करा. तर बघत राहा. तर लागतो तो कुठल्याही फोडणीला कांदा आणि तेल. तर सुरुवात झाली आपली. मला आता पावभाजीला लागणारी सामग्री दाखवते मी काय काय लागतंय. मगाशी पण दाखवली पण पुन्हा दाखवते बघा. हे आहे बीट, आला लसणाची पेस्ट, हळद, अग्रिकोली मसाला, अमूल बटर आणि टॅमॅटोची पेस्ट. आणि एका साईडला कांदा चालू आहे मस्तपैकी. तर अशा प्रकारे हे सामग्री लागतोय आणि हळूहळू आपण टाकूया पावभाजीसाठी. आता ताई टाकते याच्यामध्ये टाकतो हळद. अंदाजे टाकतो आम्ही, आमची ताई, कारण की ताईला अंदाज एक नंबर माहिती आहे. अग्रिकोली मसाला पण टाकलाय. मस्त कलर आलेला आहे बघा. अजून याला छान अजून कलर येईल. टॅमॅटोचा पेस्ट टाकल्यावर, बीट टाकल्यावर अजून कलर छान आहे. काय नाही ताई, आपल्या आगरी भाषे मुली तरी झालेला असा काही विषय नाही आहे. शुद्ध वळला पाहिजे असं काही नाही. पूर्ण शुद्ध येते. आम्हाला अभिमान आहे आमच्या आगरी भाषेत. आम्हाला शुद्ध येतं, काय बोलता नाही येत. बघा तुम्ही बघत राहा कसं आमची आता पावभाजीला कलर येते. तो कलर यासाठी काय काय टमाट्याची पेस्ट, टॅमॅटोची पेस्ट पण गेली आता याच्यामध्ये. मला तर आताच भूक लागायला लागली. बीट किसून टाकलेला केलाय हा बीट. ते कलर यासाठी ताई आहे ना बीट. कलर यासाठी आणि प्रोटीन पण असते ना, चांगला पण असते ना. अच्छा, प्रोटीन बद्दल पण ताईला भरपूर काय माहिती आहे. हेल्दी असतं बीट. चांगले तेल सुट्यापर्यंत त्याच्यात मग पावभाजी मसाला टाकायची गरज नाही का ताई? मी नाही टाकत. टाकायचं असेल तर टाकू शकतो. तरी पण भारी होतं ना पावभाजी मसाला टाकला तरी. पण भारी होतं. सगळा गेम कशावर आहे पावभाजीचा? गेम आहे बटरवर. बटर आणि या भाज्या त्याच्यावर. बघा असा कलर आलाय. अर्धे लोक मुगाची बनवतात पावभाजी, वाटाण्याची बनवतात. आपण कशी मटरची, सगळ्या भारी भारी भाज्या, फ्लावर, शिमला मिरची, मग ती भारी लागतं.
बघितलं का अर्धी लोक म्हणजे मूग पण टाकतात, मुगाच्या डालीची बनवतात. मुगाची डाळ आणि दुसरा काही ना काही टाकत असतात. आम्ही कसं एकदम प्युअर अशी भाज्या टाकलेल्या आहेत. भाज्यांमध्ये मटर, बटाटा, फ्लावर, किसाचं आहे. अजून काय होता त्याची तो गाजर एक होता. सगळं हेल्दी फूड असते सर्व. आणि सीझनचे बटर, अमूल बटर. हे झाली का काय? नाही टाइम आहे ना. कमी करायचा गॅस. मस्त कलर आलेला आहे बघा. ते बघा कसला भारी असा कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला. आता या सगळ्या मॅश केलेल्या भाज्या टाकायच्या त्याच्यात. वास तर एवढा भारी आलाय का बस. तेजू नुसती बोलत होती पुरल ताई पुरल का ताई पुरल का. आता तुम्ही किती झाली पावभाजी. भाजी बघा. कलर बघा पावभाजीचा मसाला विसाला न टाकताच एवढा भारी कलर आलेला आहे. अशी मस्तपैकी घाटलाची. आता फक्त थोडा हे करायचं ना, उकळ घेवायचा ना, मीठ टाकायचं. मीठ आणि कोथिंबीर मग झाला. ओके. आता गॅस कमी केलाय. आता लास्ट स्टेप मीठ. आणि कोथिंबीर. तिकडे जा, इकडे चालू आहे बिजा. या मम्मी. साफसफाई करायला लागली. हा घेते बरोबर आहे. आता वरून बटर टाकायचं मस्तपैकी मॅश करून. पावभाजी तयार आहे ना त्याची ताई. झाली. तर आता आपण नंतर तुम्हाला दाखवते कशी पावभाजी झाली ती खाऊन दाखवतो. आपण भेटूया. आता आपली पावभाजी तयार झालेली आहे. बघूया कशी झाली. मस्त पावाना बटर लावलाय. एक नंबर. लय भारी झाली. परत जे हॉटेलला खाताना मी तो एवढा वेळा बघितलाय तर त्याच्याने ना कॉर्नफ्लोअर मैदा टाकलेला असतं म्हणजे जाड होण्यासाठी. एकदम सॉफ्ट आणि खल्लास म्हणजे कधीच पावभाजी खाई नाही. म्हणजे नाहीच काय. कोणच्या घरी नाही काय नाही, हॉटेलमध्ये पण नाही खात. पण मी पहिल्यांदा खाते. जाम बनलेले. नक्की ट्राय करून बघा आणि जास्त करून शेअर करा व्हिडिओ आणि बनवा तुम्ही. ना असाच सपोर्ट आणि असाच प्रेम असू द्या. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तर चला बाय बाय.